तर हॅलो नमस्कार, मी आहे स्वप्नील नागते आणि तुम्ही बघताय कोकणी माणूस. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे भोईट मासा फिशिंग करायला. आणि अशा प्रकारे या बाटलीमध्ये गव्हाचा आणि मैद्याचा पीठ मिक्स करून टाकणार आहोत चारा म्हणून. तर बाटली फिशिंग करायची ॲक्च्युली आपल्याला. तर बघू आजचा दिवस कसा जाते. म्हणजे मागाशीच आलो आहे, मागासपासून आपल्याला बऱ्यापैकी मच्छी भेटलेली आहेत. 10-12 तरी भोईट मासा भेटलेला आहे. तर अजून किती भेटतील त्याच्यापुढे मी तुम्हाला दाखवतो. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आज काहीतरी नवीन आपल्या व्हिडिओमध्ये होणार आहे. रोज चिंबोरी आणि रान आणि दुसरं काही दाखवून तुम्ही पण बघून बोर झाला असाल. तर आज आपण मच्छी फिशिंग करणार आहोत. तर चला, हीच ती वेळ. तर बघितलं तुम्ही, अशा प्रकारे आपल्याला भेटलेलं आहे. एवढ्या सोप्या पद्धतीत भोईट मासा पकडता येतो. आपली ही टेक्निक माहीत नाही कुणाला, म्हणजे आमच्या इकडं माहीत नसेल कुणाला. त्याला आपण टाकू आता आपल्या पिशवीत. तर असेच मासे पकडायचे आहेत. आणि ही तर बारीक साईज भेटले, ह्याच्यापेक्षा मोठं भेटतात. बघू, दाखवतो तुम्हाला. बाटली फेकताना जरा चुकीची फेकली, त्याच्यामुळे थोडासा पीठ सांडला. ते ह्या कॅचमध्ये मच्छी भेटते की नाही नाही भेटणार, पण भेटली तर आपण अशी 2 मिनटापर्यंत वाट बघायची आणि बाटली बाहेर खेचायची. जर नाही मच्छी जाऊन असेल, कारण की ती बाटलीत आतमध्ये पीठ असतं, तो पाण्यामध्ये वाहून जातं. बघू आता काय भेटते काय. तर आशा नव्हती की भेटल, पण भेटला आहे. दाखवतो, बारीक साईज आहे. ही लास्ट साईज भेटतं. ह्याच्याशिवाय बारीक मासा ह्या बाटलीमध्ये भेटणार नाही, कारण का त्यासाठी मग अजून बारीक बाटली पाहिजे. ही बाटली मीडियम असतं. ही बाटली 1/2 लिटरची, त्याच्यामध्ये मासा जाता आतमध्ये, पण त्याला रिटर्न फिरायला भेटत नाही. तो बारीक जर मासा असेल तर तो रिटर्न फिरेल, आणि ह्या साईजपर्यंतचा असेल तर तो रिटर्न फिरायला भेटत नाही. मग हा किंवा ह्याच्यापेक्षा अजून मोठा मासा भेटतं, पण ह्याच्यापेक्षा बारीक मासा भेटत नाही. तर ह्याला पण टाकू आपल्या पिशवीत.
चला आता आपल्याला बऱ्यापैकी मच्छी भेटलेली आहे आणि टाईम पण झाला आहे, घरी कामं भरपूर आहेत आणि चला आता जातो घरी मी पण. मित्रांनो, आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचावे म्हणून बेल आयकॉन ऑलवर ठेवा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला, हीच ती वेळ. I'm an icon, and my girl about a 10. I should fuck her in the Benz.